आज फ्रंट फुटला गोलंदाजी करतायत. समोर एक ताकदीचा फलंदाज जबरदस्त वेगावरती पहिलाच बॉल स्वार झालाय आणि पहिला बॉल आहे तो डॉट बॉल. चांगली सुरुवात करून दिली मी म्हणेन गोलंदाज तुषार सकपाळ. मी सागर सुतार एक हार्ड हिटर फलंदाज तो नेहमीच खरं तर चर्चेमध्ये राहिलाय आणि तो बॅटर सध्या स्ट्राईक एंडला सागर सुतार आणि त्याचे छोटे बंधू अक्षय सुतार देखील आहेत त्यांच्या समवेत. एक चांगली मॅच. दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघाने खरं तर एकमेकाची कमजोरी माहिती आहे आणि हीच कमजोरी आपण पाहिली तर पहिलाच बॉल वेगावरती स्वार झाले गोलंदाज. दुसऱ्या बॉलवरती अटॅक केलाय बॅटरने परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून जातोय त्या सीमारेषेच्या बाहेर आलेला सागर सुतार यांचा वार षटकार. चांगली सुरुवात जी गोलंदाजानं सुरुवात केली होती डॉट बॉलनं परंतु सागर सुतारने केली सुरुवात नाही षटकारानं. षटकार ठोकलाय आणि एकंदरीत आपण पाहिल्या तर टोटल झाल्या त्या 6. चांगली सुरुवात होणं कोणत्या डावाची खूप महत्वाची असते आणि ज्या पद्धतीनं बॉलला तर ट्रॅव्हल केलाय क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते डीप मिड विकेट मध्ये आणि तिथून मात्र षटकार ठोकलाय पट्ट्याने. षटकारच्या साईन टोटल 6 धावा झाल्यात. तो बॉलचा खेळ समाप्त झालाय. हाय होल्ड ट्रिक जाणार दोन्ही संघ देखील तुल्यबल मी पहिले सांगितलंय आणि खूप चांगला स्ट्रोक करत ऑन साईडला वळण दिलं. फुलर लेनचा बॉल होता त्याला पिक केलाय सागर सुतारने. पुन्हा एकदा बॉलर तयार आणखी की बॅटची ते टॉपेज घेतला लिडिंग घेत थोडा वेळ मध्ये प्रताप सकपाळ तर बॉल पर्यंत जात होते परंतु बॉल चाललाय पत्र्यावरती आदळलाय आणि तिथून मात्र डिक्लेअर झोन मध्ये बॉल जात असताना एक सिंगल येते. ते कमबॅक करणं खूप महत्वाचं आहे. यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर जेएमसीचे लाखवड टीमनं सध्या लीड केलंय. चांगला खेळ यंदाच्या हंगामामध्ये या टीमनं केलाय. आणखी किती हवेमध्ये स्वार करत असताना खरं तर शरीराचा बॉलनं भेद घेतलाय आणि भेद घेत असताना डॉट बॉलची होती सांगता चांगला बॉल. 4 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत करत 7 धावा दिल्या. दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकलाय त्याच्यानंतर सिंगल आली. आताचा बॉल डॉट आलाय म्हणजे खूप चांगली गोलंदाजी मी म्हणजे आतापर्यंत केली आहे. गोलंदाज तुषार सकपाळ फिरकीचा जादूगर. परंतु आज तुषार सकपाळने काय केलं तर संपूर्ण वेग वाढवलाय. आज हा पटलाय बॉल व्हाईट बॉलचा कॉल आलाय आणि 1 बाउन्स देखील पंचांनी कॉल दिलेला आहे. या पद्धतीचा बॉल तुम्ही पुन्हा टाकू शकत नाहीये. एक अतिरिक्त रन सध्या खात्यामध्ये टोटल झाले ते आतापर्यंत एकूण 8 धावा झाल्या धाव फलकावरती. चांगले बॅट दोन संघ सागर सुतार अक्षय सुतार एका बाजूने आहे. त्यावेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा डॉट बॉल हवेवरती स्वार करतोय बॅटर. लाज छवापेर गोलंदाजी काय गोलंदाजी राहिली आहे. तुषार खरं तर हुशार आहे आणि मागील आपण एक स्पर्धा पाहिली तर मॅन ऑफ द सिरीज खरं तर या खेळाडूंना घेतली होती. ॲज अ बॉलिंग असेल बॅटिंग असेल दमदार खेळ त्याचा राहिला होता. व्ह्यूवर खरं तर या टीमची या गावाची स्पर्धा होती आणि हेच मैदान होतं आणि या मैदानाचा खरं तर अभ्यास आहे तुषार सकपाळला आणि सध्या खूप चांगली गोलंदाजी केली आहे. टोटल झालं तर एकूण 9-8 धावा झालेल्या आहेत. काही बॉल शिल्लक. यावेळेस वेग वाढवलाय परंतु बॉल थोडा वेळ हवेमध्ये राहिलाय. मिडॉनला क्लिअर केलं लंघॉन मधून क्षेत्ररक्षक तोपर्यंत 2 धावा आतापर्यंत सहज आल्यात आणि बघता बघता टोटल झाल्यात त्या पंचांचा इशारा नो बॉलचा ना नो बॉल आलाय आणि पुढचा बॉल आता फ्रीट असणार आहे. नो बॉलचा कॉल आलाय पंचांचा. अशा एकंदरीत टीमला 3 धावा मिळतील. खरं तर आता लायसन्स मिळालंय की काय बॅटरला. दिवाळी नाहीये दसरा नाहीये परंतु बोनस आहे बॅटरला आणि याचा आता आस्वाद तो कशा पद्धतीने घेणार आहे. टोटल झाले ते आतापर्यंत एकूण 11 धावा जिथे 8 धावा होत्या. 5 बॉलच्या पाठीमागे फ्रीटचा बॉल असणार आहे. संधी आले बॅटरला. ओहो हाईटचा पुन्हा एकदा पंचाने पारखलंय हेरलंय. आणखीन एक नो बॉल. फ्री हिट कंपल्सरी असणार आहे. थोडा एक्स्ट्रा बाउन्स आलाय आणि तेच खरं तर पाहिलं आणि पारखलं. सिंगल याही देखील बॉलवरती येते. एक सिंगलची मदत एक सिंगलचं योगदान. टोटल झालं त्या 12. चांगली गोलंदाजी होत होती तुषारची परंतु आता सध्या बॅकफुटला फ्रंटफुटला यावं लागेल. या बॉलवरती मोठा विकेट येणं महत्वाचं आहे कारण का धावा सध्या मी म्हणेन कमी आहेत. सागर सुतार हवेमध्ये स्वार होत असताना आलाय तो इथे डॉट बॉल. ओव्हरची होती समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या. इथे प्रथम बॅटिंग करते टीम
निपाणी तात्या संघ एकूण 12 धावा झाल्यात. शिवाजी जाधव हत्रेवाडी खरं तर निपाणी टीमचे खूप मोठे बिग फॅन आहेत. अगदी KSKचे आपण पाहिलं तर KSKचा गर्दी प्रेक्षक कोण असणार आहे तर शिवाजी जाधव. सकाळपासून आपण पाहिलं तर अगदी सगळे संपूर्ण जी बाउंड्रीची आखणी संपूर्ण त्याने केलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद देत असतात. परंतु आज देखील या स्पर्धेमध्ये जॉईंट आहे. टोटल झालं ते आतापर्यंत एकूण 12 धावा. अक्षय सुतार स्ट्राईक एंडला असणार आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती आणखीन किती गोलंदाज नवीन आपण पाहिलं तर कोण आहे बॉलर विराज बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. पहिला आपण षटक पाहिलं तर वारंवार आपण प्रत्येक सकपाळला आपण कित्येक वेळा पाहिलंय परंतु आता विराज नवीन बॉलर याचा वापर केलाय. टोटल झाल्या त्या 12 समोर अक्षय सुतार 2 सख्खे बंधू आपण पाहत आहोत आणि 12 धावा झाल्या फलकावरती सध्या. विराज पहिला बॉल पहिलाच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न जबरदस्त परफेक्ट यॉर्कर टाकलाय. त्याचबरोबर आलेत का आम्ही काही सन्मान घेत आहोत. अनिरुद्ध मोरे त्यांचा आम्ही ते सन्मान घेत आहोत. शिंदे ना अनिरुद्ध मोरे शिंदे यांचा आम्ही इथे स्नेहपूर्वक सन्मान त्यांचा करत आहोत. टोटल झाले ते एकूण 12 धावा झालेल्या आहेत. बॉलर विराज तयार होत आहेत. त्यावेळेस आणखीन एक चांगला बॉल परंतु दिशा खराब आहे या बॉलची. टप्पा खूप चांगला होता आणि एक सिंगल येते. 14 झाल्यात. 14 धावा टॉप फलकावरती सध्या सजल्या गेल्यात. चला अनिरुद्ध मोरे यांचा मी सन्मान करत आहोत. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये स्वार केलाय. हवेमध्ये स्टँड झालाय. स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच पकडलाय आणि पहिला धक्का लागत असताना टीम निपाणी संघ तात्या बॅटर इथे गॉन झालाय. अक्षय सुतार त्याचबरोबर जयेश मोरे यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. 2 सन्मान घेत आहोत आम्ही जयेश मोरे आणि त्याचबरोबर अनिरुद्ध मोरे या पण लगेच शिंदे टीमचे खेळाडू आहेत आणि आज या 2 मित्रांचा आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आयोजक कमिटीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. जयेश मोरे आणि अनिरुद्ध मोरे. टोटल झाले ते एकूण 14 धावा. पहिला धक्का लागलाय टीम निपाणी संघ तात्याला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर असणारा एक युवा एक यंग टॅलेंट खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. आदर्श बॅटिंग साठी. आदर्श का सुजल आहे. आदर्श बॅटिंग साठी दाखल झालात आणि काय अप्रतिम कोणचा नमुना पेश केलाय. मी पहिलेच माझ्या चर्चामध्ये असलेली ही खेळाडू सध्या ही टीम जेम्स लाखवा टीम यंदा खूप चांगला त्याने खेळ केलाय. यंदा फ्रंट फुटला आलेत. त्यांचा खेळ दमदार राहिला. समोर आदर्श बॅटिंग साठी मैदानामध्ये दाखल झालेत आणि पुन्हा एकदा विराज तयार होतोय. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत विराजने केली आहे. हा फटका फसलाय. पाठीमागे चाललाय. एक सिंगल साठी एक सिंगल. आणखीन किती मिळत असताना थेंबे थेंबे तिळेसाचे. सध्या आपण पाहिला तर पाऊस देखील खूप कमी प्रमाणात आता सध्या 15 दिवसामध्ये आपण पाहिला खूप कमी प्रमाणामध्ये पडलेला आहे आणि आज शेतकऱ्याला खरं तर पावसाची खूप गरज असते. सुरुवातीला आपण पाहिलं तर पाऊस अगोदरच मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली परंतु आता पाऊस सध्या थांबलाय. आजचा दिवस खास आहे स्पेशल आहे. टोटल झालं ते आतापर्यंत बोर्डवरती ते एकूण 15 धावा. जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजाला मी म्हणे सध्या तरी बांधून ठेवलंय. दुसऱ्या बॉलवरती विकेट केला होता. त्यावेळेस आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय बॅटरने परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. डायरेक्ट हिट होईल का नाही तर एक सिंगल येते या बॉलवरती. एक सिंगलची मदत. एक सिंगलचं योगदान आणि टोटल आतापर्यंत झालं त्या बॅटिंग करते टीम निपाणी तात्या. अक्षय बाद झालाय. 16 धावा धाव फलकावरती आल्यात. चांगली गोलंदाजी. टप्प्यावरती फोकस ठेवलं. वेग कुठे वाढवायचा कसा वाढवायचा कोणत्या अँगलनी बॉलिंग करायची कोणत्या टप्प्यावरती टाकायचा जागा तोलून मापून सध्या गोलंदाजी करतोय विराज. सागर सुतार सध्या बॅकफुटला आतापर्यंत एकच षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. धाव संख्या जशी बोर्डवरती सुबेल अशी झाली नाहीये. त्यासाठी बॅटिंग करणं बॅटिंग होणं टप्प्यावरती फोकस ठेवणं नियंत्रण. लो फुल टॉस बॉल अगदी समोरून बॉल चाललाय. आणखीन एक येते डॉट बॉल येतोय. वेगावरती स्वास झालाय. परफेक्ट वाईड यॉर्करचा प्रयत्न केलाय. अगदी सहज बॉल टाकलाय आणि तिथून मात्र डॉट बॉलची होते सांगता. काय गोलंदाजी यार. ज्या पद्धतीने अँगलने बॉलिंग केली जाते कधी पुढे कधी पाठी. हा बॉल पुढे टाकला होता गोलंदाजाने
आणि तिथून मात्र डॉट बॉलची होते सांगता. व्हाईट बॉलचा कॉल. एक अतिरिक्त रन्स टोटल झाले ते 17. एक रन ही खूप महत्वाची असणार आहे निपाणी टीमसाठी, कारण का बोर्डवर तितक्याचा धावा नाहीयेत. नेक्स्ट मॅच कुरुशी ब्रह्मास्त्र आणि सालोशी टीम हे दोन संघ असणार आहेत. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण करणार होतो या दोन संघाच्या दरम्यान टॉस. टोटल झाले त्या 17. त्याबद्दल फलकेवरती आतापर्यंत रन होत नाहीये, तेवढं महत्वाचं आहे. आणखी किती आपटलाय बॉल, इशाराला पंचांचा. व्हाईट बॉलचा कॉल. दोन बॅक टू बॅक एक्स्ट्रा रन्स निपाणी टीमच्या खात्यामध्ये जात असताना 18 धावा फलकावरती. बघा सागर स्वतःच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय, त्याच्यानंतर काही बॉल डॉट काढले, सिंगल डबल देखील आल्या. एक्स्ट्रा रन्स खरं तर भरपूर आल्यात या आतापर्यंत इनिंग्स मध्ये. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. सध्या रनिंग षटक गोलंदाज विराज. सुरुवात चांगली करून दिली होती विराजने. त्यावेळेस लो फुल टॉस बॉल सरळ टाकलाय. काय जबरदस्त यार, थांबवलं, थकवलंय आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न वारंवार केलाय गोलंदाज विराजने. डॉट बॉलची होते सांगता. बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावा फक्त आणि फक्त जमवल्यात एकूण 18 धावा. लाजवाब गोलंदाजी. खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून टेलिकास्ट केलं जातं. शेवटचं षटक असणार आहे. शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारचं षटक आणि अंतिम षटक. आणि अंतिम षटकामध्ये खरं तर आपण धावा यांचा विचार करत असतो. धावा होणं येणं महत्वाचं असतं बॅटिंगसाठी. तोडफोड करावी लागते, मारझोड करावी लागते. हे करतील काही देखील पाहिलं जाईल. गोलंदाज विशाल बॉलिंग ट्रॅक वरती आणि बॅटिंगसाठी फलंदाज आदर्श आहे. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती पहिला बॉल. आदर्शाचा स्ट्रोक आपण पाहिलं तर बॉल चालला पाठीमागे. लेग बाईटच्या माध्यमातून एक सिंगल येते. एक सिंगलची मदत, एक सिंगलचं योगदान आणि टोटल झालं तर एकूण 19 धावा. लाजवाब गोलंदाजी यार. विशाल बॉलिंग ट्रॅक वरती. आज प्रत्येक सकपाल नाहीये. यावेळेस फुल टॉस बॉल भिरकावून दिलाय. ड्युस्कर लेग बाउंड्रीच्या बाहेर ठोकला. इथे फ्लाइंग अनअकॅडमिक रॉकिंग सिक्सर. व्हॉट अ शॉट. पिक केला या बॉलला. फुल टॉसला फुल टोल केलाय आणि तिथून मात्र 6 धावा आल्यात. या फटक्याची खरं तर किंबहुना गरज होती निपाणी टीम संघाला आणि तो आदरच्या बॅटबद्दल मोठा फटका आलाय. नेक्स्ट मॅच कुरुशी ब्रह्मास्त्र आणि साळोशी हे दोन संघ असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण इनिंग्स ब्रेक मध्ये आपण करणार होतो. दोन संघांच्या दरम्यान टॉस. षटकार आलाय आणि षटकारच्या सहाय्याने टोटल झालं ते आतापर्यंत कोड्डा 25 धावा. लाजवाब असतो. फुल टॉस पिक केलाय. फुल टॉसला फुल टोल केलाय आणि त्याच्यामध्ये स्टॉप पॉवर. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती. दुसऱ्या बॉलवरती षटकार टोकलाय बॅटर आदर्शने. आणखी किती बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न. हा टॉट जरूर आलाय आणि एक सिंगल इथे पळून काढली आहे. सिंगल आली या बॉलवरती. बघा स्ट्राईक घेणं महत्वाचं होतं सागर सुतारसाठी. डॉट बॉल जरूर आले सागर सुतारच्या खात्यामध्ये, परंतु मोठे फटक्यांपासून वंचित ठेवलंय. 3 बॉलचा खेळ खरं तर बॅलन्स आहे आणि 3 बॉल मध्ये टार्गेट सेट करायचा. टोटल झाल्या त्या 26 आतापर्यंत. सागर सुतार एक हार्ड हिटर बॅटर ज्याच्याकडे नेहमी संयमाकडे पाहिलं जातं. संयम खूप चांगला ठेवतो सागर सुतार, परंतु आतापर्यंत त्याला थांबवलंय. एकच षटकार खरं तर त्याच्या पॅट मधनं आलाय. प्रकारचा बॉल टर्न केला. या बॉलला मिडॉमध्ये कोणताही फिल्डर नाहीये. डीप मधून आले क्षेत्ररक्षक. एकतर सिंगल येते. सेकंडचा कॉल. बघता बघता एक रन महत्वाची. आणि पॅटर इथे बाद झालाय. रनआउटच्या माध्यमातून बाद झालाय. अगदी तुषार सकपाळ आलेत वेगानं. त्याच्यानंतर बॉल फेकला कधी. विकेट देखील आली आहे रनआउटच्या माध्यमातून, जिथे एक सिंगल येते आणि एक सिंगल मध्ये टोटल झालं ते आतापर्यंत 27 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खरं तर KS क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष सुभाषजी सुतार तात्या खरं तर मैदानामध्ये दाखल झाले आणि आज खरं तर त्यांच्याच नावाखाली हा संघ खेळला जातो.
क्रिकेटचे खूप धडे दिले जातात आणि हे सर्व जे खेळाडू आहेत निपाणी टीम मध्ये ते खरं तर तात्या यांच्या तालमीमध्ये तयार झालेले आहेत. सागर सुतार आणखीन एक वार करण्याचा प्रयत्न परंतु आलाय शॉट बॉल लाजवाब यार गोलंदाजी परफेक्शन डायरेक्शन अँगल या सर्व गोष्टींचा खरं तर वापर केला जातोय आणि काय गोलंदाजी सुसाट टेवन सारखा फलंदाज आहे चांगली बॅटिंग करणारा फलंदाज आहे त्याला थांबवलंय परंतु हवेवरती स्वार मोठा बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक आहेत तैनात त्यांच्या भागाच्या बाहेर शेवटच्या बॉलवरती आलाय खणखणीत कडक बेधडक षटकार. कुरुशी ब्रह्मास्त्र आणि सालोशी टीम दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण करत आहोत आपला महत्वपूर्ण टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स इनिंग्स ब्रेक झाली आणि इनिंग्स ब्रेक मध्ये आपण करत आहोत. टॉस टोटल झाले त्या प्रथम बॅटिंग करत असताना 33 धावा 34 धावांचं बापक लक्ष असणार आहे टीम जेएमसीसी लाकवड संघासमोर. कोणताही वेळ न घेता चला लगेच आपण कुरुशी ब्रह्मास्त्र आणि सालोशी टीम आपण चला लगेच टॉस साठी यावं. नेक्स्ट मॅच देखील मोठी मॅच येणार आहे. केएससी क्रीडा प्रतिष्ठानचे सह खजिनदार गणेश कदम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. कुरुशी ब्रह्मास्त्र आणि सालोशी टीम हे दोन संघ असणार आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगली एक लढत पाहायला मिळेल परंतु लक्ष असणार आहे 34 धाव्यांचं एक छोटस लक्ष आहे. छोटस लक्ष आहे आणि हे लक्ष जर रोखायचं असेल निपाणी टीमला तर चांगली गोलंदाजी होणं खूप महत्वाचं आहे. सालोशी टीमने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतल्यातून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कोणताही वेळ न घेता चला लगेच 34 धावा जमवायच्या आहेत. 33 धावा झालेल्या आहेत. धावा झाल्यात 34 धावेंचं लक्ष असणार आहे. मॅच कडे आपण वळत आहोत आणि 33 धावा जमवल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना टीम निपाणी संघाने आणि 34 धावेंचं खरं तर लक्ष ठेवलं गेलंय आणि या 34 धावेला खरं तर या 33 धावेंची चिरफाड करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. तुषार सकपाळ आणि प्रताप सकपाळ बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत. श्री भैरवनाथ युवा प्रतिष्ठान गोगवे 11A1 जोडी चषक 2025 दोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. संदीप चोरगे उर्फ सँडी आणि खरं तर यांचा संपूर्ण जो स्क्वॉड आहे या स्क्वॉडने खरं तर खूप मेहनत घेतली आहे आणि आज मेहनतीचं फल तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतंय. लक्ष असणार आहे 34 धाव्यांचं. प्रताप सकपाळ आणि तुषार सकपाळ बॅटिंग साठी दाखल झालेले आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती एक युवा गोलंदाज हे खरं तर बाहेर काढलंय सुजल मोरे एक वेगवान गोलंदाज युवा गोलंदाज प्रभावित करणारा गोलंदाज आणि हा गोलंदाज खरं तर चर्चेमध्ये असणार आहे. टॉप 10 मध्ये आलेला हा गोलंदाज कारण का खूप मेहनत घेतली या गोलंदाजाने. पहिलाच बॉल सुजल मोरेचा समोर प्रताप फलंदाज असणार आहे. पहिलाच बॉल बघा पहिलाच बॉल शरीराचा भेद घेत असताना पहिला बॉल आलाय सुजलचा डॉट बॉल फेकावे लागतील कारण का लो स्कोरचा मॅच आहे. जर मोठा करत असेल तर विकेट घेणं खूप महत्वाचं इनफॅक्ट महत्वाचा रूल करावा लागेल प्रत्येक गोलंदाजाला. पहिला बॉल डॉट आला. चांगली सुरुवात निवडेन ज्या पद्धतीने तुषारने सुरुवात केली होती ती सुरुवात केली आहे. गोलंदाज सुजल बोर्डा नेक्स्ट बॉल साठी तयार होतोय. या देखील उडवलाय ऑफ साईडला मोठा बिग हिट केलाय. बॉल चाला डिक्लेअर झोन मध्ये एकच सिंगल आहे त्या बॉलवरती. हार्ड हिटर फलंदाज ताकद खूप आहे.
प्रताप सकपाळकडे. प्रताप फिर बॅटिंग तो करू शकतो आणि मोठ्या फटक्या खेळण्यासाठी खरं तर नेहमीच आक्रमक असतो हा बॅटर. पहिल्या बॉलवरती डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल येते. लक्ष छोटे, 16 बॉलचा खेळ बाकी आहे. 33 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये कशा पद्धतीने पकड निर्माण करतील दोन्ही संघ. जोपर्यंत प्रताप मैदानामध्ये आहे, जोपर्यंत तुषार मैदानामध्ये आहे, काही होऊ शकतं, कधीही आक्रमक होऊ शकतात. हा प्लस पॉइंट असणार आहे टीम जेएमसीसी लाकवड संघाचा. त्यावेळेस आणखीन एका मध्ये स्वार करत असताना बॉल हवेमध्ये, बॉल चालला इथे डीपिस्ट कव्हर मध्ये, उडून चाललाय. 1 बाउन्स, सेकंड बाउन्स आणि सध्या गचाड अशी कामगिरी, खराब फिल्डिंगचा नमुना इथे पाहायला मिळतोय डीपिस्ट कव्हर मध्ये. तोपर्यंत इथे धावा आल्यात तर मात्र 3 रन. चांगली पालकलं, थोडस गुडबोडले होते क्षेत्ररक्षक, थोडेसे बंबल झालेत आणि त्याच्यानंतर गौतममधून खर तर बॉल मार्ग काढत होता आणि तिथून मात्र 8 बोक्याला खर तर चांगली फिल्डिंग आणि तिथून मात्र 3 धावा आल्यात. 3 बॉलचा खेळ समाप्त. 4 धावा धाव फलकावरती. सुजल मोरे पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती. त्यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. व्हॉट अ बॉल आणि व्हॉट अ स्पिल. चांगली बॉलिंग इथे आलाय तो डॉट बॉल. डॉट बॉलच खरं तर या मॅच मध्ये तुम्हाला रंग भरतील. डॉट बॉल या मॅच मध्ये प्रेशर आणतील. डॉट बॉल हे तुम्हाला कम बॅक करून देतील या मॅच मध्ये. आणि ते सुजल मोरे करत असताना एक युवाची हवा, एक प्रतिबंध गोलंदाज सुजल मोरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. आणखीन एक बॅडमिंटन शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. यस, वाईटचा कॉल नॉस्टॅक एंड कडनं होतोय परंतु नाहीये. डॉट बॉलचे होते सांगता. टोटल झालं ते आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा. सुजलची गोलंदाजी लाजबाब आतापर्यंत. टोटल झालं ते एकूण 4 रन. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. युवाची हवा, एक युवा गोलंदाज, अपकमिंग स्टार केएसके निपाणी टीम साठी करणारे फ्युचर असणार आहे केएसके टीम साठी. आणखीन एक येते फिरवण्याचा प्रयत्न केला होता परंतु गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होण्यासाठी हरकत नाहीये. लाजवाब गोलंदाजी आहे. एक युवा गोलंदाज, युवा टॅलेंटेड खेळाडू, केएसकेचा भवितव्य निपाणी टीमचा अपकमिंग स्टार खेळाडू. आणि हा खरं खेळाडू तात्याच्या तालमीमध्ये तयार झालाय. हा फुकट जाणार नाहीये. वेगावरती स्वारत असताना अचूक टप्प्याचा भेदक मारा, तोलून मापून सगळ्या काही गोष्टी त्यांनी संपन्न केल्यात. षटकाची झाली समाप्ती. फक्त धावा दिलेत त्या एकूण 4 धावा. विकेट कोणता नाहीये, काही हरकत नाहीये परंतु डॉट बॉल फेकणं, डॉट बॉल येणं हे खूप महत्वाचं होतं. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 30 धाव्यांची आवश्यकता. सागर सुतार बॉलिंग ट्रॅक वरती. फिरकीचा जादूगार फिंगर रोल वारंवार फिरवत असतो. समोर प्रताप सकपाळे काडीटर बॅटर. हे तुम्हाला बॅटल पाहायला मिळत आहे या दोन संघांमध्ये. खरं तर या दोन खेळाडूंमध्ये बेस्ट बेस सागर सुतार यांच्यावरती केलंय आक्रमण. बॉल निघून जातोय त्या डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर आलेला प्रतापच्या बॅट मधनं. A1 क्वालिटीचा हाय अँड हँडसम बिग 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 एट 6 व्हाट अ शॉट. 6 रन आल्या पावले. हाफ ट्रॅकर बॉल होता. चांगला बनगडाचा वापर केला आणि फक्त स्लाइस केला. दिशा दिली या बॉलला. ऑन साइडला वळवलं आणि तिथून मात्र 6 धावा आल्यात. पहिलं षटक राहिलं होतं एकूण 4 धाव्यांचं परंतु दुसऱ्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं. येणारे बॉल असणार आहेत 11 आणि जिंकण्यासाठी 24 धाव्यांची आवश्यकता आहे. 11 बॉल 24 धावा मनामध्ये घेतलं तर प्रताप ही मॅच या ओव्हर मध्ये देखील संपू शकतो. एवढं टॅलेंट आहे या खेळाडूकडे. मनामध्ये घ्यावं लागेल ते विचार आणावा लागेल परंतु सागर देखील कमी नाहीये. फिंगर मनामध्ये जर आणलं तर फिंगर आणखीन फिरू शकतो. तो कुवेत ती क्षमता आहे. चला मॅच बॉल आहे तो प्लीज. नो टाइमपास, नो बेटिंग, ओनली फायटिंग. आज सकाळचं सत्र सध्या चालू आहे. अजून प्रेक्षक खरं तर या मॅच मध्ये स्पर्धेसाठी जॉईंट होतील. आणखीन पाहुण्याची तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेचं आयोजन देखील या खूप चांगलं गेलं. बॉलर सागर सुतार पुन्हा एकदा तयार होत आहेत. बॉल प्रतापने सोडून दिलाय हवेपर्यंत बॉडी आणि खरं शरीरापासून खरं तर खूप लांब ठेवलाय बॉल. अशा 2 धाबा या बॉल वरती येत आहेत आणि 2 धावेच्या माहितीने टोटल झाले त्या आतापर्यंत बोर्डवरती 12 धाबा.
12 धाबा धाव फलकावरती. थोडस बॅकफुटला गोलंदाज येत असताना सागर सुतारला पाहताय. पहिल्या बॉलवरती षटकार टोकला. आताचा व्हाईट बॉल त्याच्यामध्ये 1+ ऍड करूया. टोटल झालं त्या 12. आता मॅच जवळच चाललाय खर तर. ओहो इथे खालीच राहिलाय बॉल. ऑन साइडला वळण दिले. डिस्को लेग मध्ये क्षेत्रक्षक धावत पळत मिड विकेट मधून येत आहेत. तोपर्यंत इथे 2 धाबा इथे सहज झाल्यात. 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान आणि आता सिंगल डबल देखील काम होत जाईल कारण का अधून मधून मोठे फटके आले. मॅच आणखीन जवळ येऊ शकते खरं तर लाखवा टीमसाठी. परंतु विकेटच्या शोधामध्ये जाणं, त्या अँगलनी गोलंदाजी होणं तितकंच महत्वाचं आहे. 2 धाबा आल्यात. 2 धावेची मदत. 2 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 10 धाबा आल्यात. 14 धाबा सध्या बोर्ड. सध्या त्यांनी 20 धाब्यांची आवश्यकता आहे. यावेळेस बॉल टप्प्यामध्ये वेग पकडलाय. बॉल खाली आलाय. टर्न झालाय. टॉट बॉल. 9 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता आहे. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये तळ टोकून बसले आहेत. सध्या कॅल्क्युलेट क्रिकेट ते खेळत आहेत. कॅल्क्युलेशन केलं गेलंय. विकेट द्यायचे देखील नाहीयेत. मॅचला पुढे घेऊन खरं तर हळूहळू जायचं आहे. याच अनुषंगाने, याच उद्देशाने सध्या जिथे मोठे फटके हवे तिथे मोठे फटके आलेत देखील. त्यावेळेस ऑन साइडला वळण करण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा कॉल आणि 1 अतिरिक्त धाव आपण ऍड करतोय. 1-1 रन खूप महत्वाचे. 1-1 रन आता लाखवा टीमला, टीमच्या समेत खरं तर विजयाच्या दिशेने घेऊन जातात. नेक्स्ट बॉल साठी तयार होतात. यावेळेस आणखीन एक वळण दिलंय बॉलला. क्षेत्रक्षक अवेलेबल. कॅच ड्रॉप झालाय आणि कॅच ड्रॉप कोणाच्या हातामधून तर तात्या यांच्या हातामधून कॅच ड्रॉप झालाय. हा कॅच महत्वाचा होता. हा कॅच आता तुम्हाला खरं तर एखाद्या टाचणी सारखा टोचेल. हा कॅच इम्पॉर्टंट होता. प्रताप सकपाळचा कॅच त्याच्या बॅट मधनं आतापर्यंत 1 षटकार आलाय. त्याचा कॅच ड्रॉप झालाय. यावेळेस टर्न करण्याचा प्रयत्न करतायत. मिडतला क्लिअर केलाय. सिंगल येते. सी कॉर्नर मधून वेगानं क्षेत्ररक्षक परंतु 2 धाबा इथे सहज झाल्यात. 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान आणि टोटल धाबांचा आपण विचार केला तर झालं ते एकूण 18 धाबा झाल्यात. 16 धाब्यांची आवश्यकता आहे. काही बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. चांगली गोलंदाजी होते. कॅच ड्रॉप झालाय. हा कॅच होता या मॅच. आणि नेहमीच तुम्हाला जेव्हा प्रताप सकपाळ बॅटिंगसाठी स्ट्राईक लाईल हे तुम्हाला नेहमी समजेल. चला थोडीशी घाई करा. कोणताही वेळ घेऊ नका. चला 1 बॉल राहिला या ओव्हर मधला. या ओव्हर मधला 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे 16 रन. 7 बॉल 16चा मॅच. मॅच ऑन आहे. सागर सुतार पुन्हा एकदा समोर. तुषार सकपाळ थोडासा थकलाय. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटमॅन शॉट खेळायचा होता. आलाय तो डॉट बॉल आणि आता 6 बॉल 16 रनची आवश्यकता. मॅच ऑन आहे. चला पाणी पाठवायचं मैदानामध्ये. चांगला बॉल इथे रिलीज केलाय गोलंदाज सागर सुतारने. डॉट बॉलची जली सांगता धावा झाल्या त्या आतापर्यंत एकूण 18 धाबा पण येणारे बॉल असणार आहे 6 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 16. 6 बॉल 16ची मॅच. मॅच ऑन आहे. चला 6 बॉल 16ची मॅच. मॅच ऑन. आता अक्षय सुतार बॉलिंग ट्रॅक वरती. सहा बॉल 16ची मॅच. मॅच ऑन आहे. जबरदस्त गोलंदाजी. जे काम केलं होतं खरं तर लाखवा टीमच्या गोलंदाज तेच काम केलंय. निपाणी टीमच्या गोलंदाजाने 6 बॉल 16ची मॅच. विकेटचं कोणतं बदल नाहीये. जो पंचांनी जो निर्णय दिलाय तो अंतिम राहील. हा स्पर्धेचा नियम आहे. 6 बॉल 16ची मॅच. 6 बॉल. चला प्लीज बॅटर मैदानामध्ये आपण क्रीज मध्ये जायचंय.
टोटल झालं ते एकूण 17 धाबा. काय जबरदस्त यार, व्हॉट मॅच. 6 बॉल 17 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. काय एवढा वेळ घेताय बॅटर प्लीज प्रताप. चला प्लीज आपण लगेच मॅचला सुरुवात करायची. 6 बॉल 17ची मॅच. मॅच ऑन. सहा बॉल आणि 16 रन. 2 षटकार 1 चौकार. ही मॅच जिंकू शकते टीम लाखवड संघ, परंतु डॉट बॉल आले तर एक चांगली फाईट. 6 बॉल 16 रनची आवश्यकता. प्रताप सकपाळ एक हार्ड हिटर फलंदाज बॅटिंग साठी असणाऱ्या स्ट्राईक एंडला. आतापर्यंत विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज गेले होते, परंतु विकेट आला नाहीये. पहिल्या षटक खरं तर खूप चांगली गोलंदाजी केली. सुजल मोरेनं फक्त 4 धाबा दिल्या या ओव्हरमध्ये 12. आणि सध्याचं षटक आपण पाहिलं तर गोलंदाज तयार होतोय. यावेळेला जबरदस्त फटका. बॉल चालते बम बम का बेगेट एडचं 6 एक बँग मॅक्सिमम सिक्सर. टोकला इथे षटकार. 5 बॉल आणि 10चं समीकरण आणि टोटल झाले आतापर्यंत 24 रन. चांगला स्ट्रोक यार. ओव्हर पिच बॉल होता आणि खडे खरं तर या फटका खेळला गेला आणि डिपॉझिट केलंय, डिस्पॅच केलंय आणि तिथून मात्र धावा तब्बल आल्या त्या 6. क्लास आहे बॅटर, खास आहे. नेहमीच आक्रमक. शेवटचं षटक अंतिम षटक. अंतिम षटकामध्ये 6चं 16चं समीकरण. आता 5 10चं समीकरण. मॅच ऑन आहे. विकेट घ्यावा लागतील. प्रताप सकपाळचे कॅच ड्रॉप झाला होता आणि तोच सध्या प्रताप बॅटिंग करतोय. सिंगलच्या शोधामध्ये जातात परंतु नाहीये. डॉट बॉलची होती सांगता प्रतापने खरं तर आपल्यावरती जबाबदारी मॅच मध्ये खरं तर स्वीकारली आहे आणि डॉट बॉल येतोय. 4 बॉल 10ची मॅच. मॅच ऑन आहे. नेक्स्ट मॅच कुरेशी ब्रह्मास्त्र आणि सालोशी टीम असणार आहे. परंतु हा बॉल चाललाय डॉट. 4 बॉल 10 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. व्हॉट अ मॅच. अक्षय सुतार सध्या पाण्यामध्ये हा बॉल भिजवला जातोय, कारण का ज्या वेळेस तुम्ही बॉल भिजवता त्यावेळेस बॉल टप्पा पात्र अधिकचा वेग देखील घेतला जातो. 4 बॉल 10ची मॅच. बॉलर तयार अक्षय सुतार. प्रताप सकपाळ स्ट्रोक फसलाय, पाठीमागे चाललाय. एक सिंगल येते डिक्लेअर झोन मध्ये. बॉल 7 असताना 3 बॉल 9 रनची आवश्यकता. मॅच ऑन. व्हॉट अ मॅच. कोणी मॅच जिंकेल, कोणी मॅच जिंकेल. लो स्कोरचा मॅच आज खरं तर मोठ्या होत जात आहेत. कोंडोशी आणि वारसोल देव टीम मॅच पाहिली. 1 बॉल 6ची मॅच, परंतु वारसोल देव टीमनं खरं तर बाजी मारली. हा मॅच देखील तसाच पद्धतीने चाललाय. तेच वळण घेतलंय त्याच दिशेवरती. त्याचं कारण आहे की चांगला खेळ मैदानामध्ये होतोय. यावेळेस टॅप शॉट केला, ऑन साइडला टर्न केला. एक तर सिंगल येते. सुजल वेगावरती वेगाने येत आहेत. एकच सिंगल काढले जरूर. इथे काय घडेल, काय होईल आणि फलंदाजी ते बाद होतील. प्रताप सकपाळ काय जबरदस्त गेम होत चाललाय. काय यार मॅच होत चाललाय. दोन्ही संघ हार माना तयार नाहीये. तडजोड मैदानामध्ये चालू आहे. रबर बॉल क्रिकेट आणि आता 2 बॉलचा खेळ बॅलन्स आहे आणि जिंकण्यासाठी तब्बल धाबाची गरज आहे. 8 धाबा.
प्रताप सकपाल चर्चेत असलेला खेळाडू, यंदाच्या फॉर्म मध्ये असलेली टीम म्हणजे जेएमसीटी लाखवड संघ सध्या फाईट करते, सध्या स्ट्रगल करते, धावांसाठी खर तर धाव करते, अडचणीमध्ये हा बॉल जर डॉट आला तर बाजी मारू शकते निपाणी टीम. या बॉल वरती षटकाराला चौकाराला 2 धावा आल्या तर मॅच हा बॅलन्स राहू शकतो. जेएमसीसी लाखवड टीम साठी चढ उतार आतापर्यंत आहेत. हा बॉल निर्णायक असणार आहे. हा बॉल डॉट तर बाजी निपाणी. या बॉलवरती एक सिक्सर किंवा 4 किंवा 2 मॅच ऑन. यावेळेस काय घडलंय, बॉल चालला इथे डिक्लेअर झोन मध्ये, एकच धाव येते आणि आता आशा निराशा सर्व काही बदलून गेल्यात. जे डावपेच आखले होते बॅटरने ते उधळून टाकलेत गोलंदाजाने. एक बॉल 7ची मॅच, एक बॉल 7 धावा असताना खरं तर कोंडोशीच्या बॅटरला तो सुवर्ण संधी निर्माण झाली होती. इथे संधी निर्माण होईल का प्रताप सकपालला, त्यासाठी चतुरता दाखवणं ते खूप महत्वाचं असणार आहे. एक बॉल 7 धावांची आवश्यकता. कधी इथे तिकडे चढ उतार झाले या मॅच मध्ये. 2 संघ, सामना चुरशीचा, सामना A1 क्वालिटीचा. प्रतापने स्टँड बदललाय कारण का मोठा फटका इम्पॉर्टंट नाहीये तर डॉट बॉल इम्पॉर्टंट. परंतु हा बॉल चाललाय वाही, बॉल सेफ आहे आणि हा मॅच जिंकलाय. खर तर टीम निपाणी संघ तात्यानं हार्ड लक बॅड लक खूप चांगले प्रयत्न राहिले आहेत टीम लाखवड टीमचे, परंतु एकाला सावरावं लागतं आणि एकाला आवरावं लागतं.